मुद्दाम केलं ना तुम्ही दोघींनी? अशी पाणी पाजायची पद्धत आहे का? असं असं कोण पाणी पाजतं? ती सोन्यासारखी साडी फाडली तुमच्यामुळे. तुम्हाला त्याची किंमत तरी माहिती आहे का? अरे 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 एवढी कोसळलं चिपटूस बाई निलांबरी, एवढं चिडायला काय झालं बाई? हा, तुझ्या अंगावरती पाणी सांडल्यानंतर तुला त्रास झाला नाही काय ना? उगाच दुसऱ्याला अजून कशाला त्रास द्यायचा? ह्यालाच म्हणतात ना, जसे करावे तसे भरावे. अगदी बरोबर. तुम्ही दोघी शांत बसा. एवढी सोन्यासारखी साडी फाडली माझी. तुम्हाला माहिती आहे का त्याची किंमत तरी काय होती? पण साडी माझ्यामुळे नाहीच फाटली, तुझ्याचमुळे तर फाटली साडी. माझ्यामुळे? मी काय केलं? अगं म्हणजे तू जर मला इथे जेवायला वाढ म्हणून सांगितलं नसतंस तर मी इथे आलेच नसते ना, मग साडी फाटलीच नसती. नाहीतर काय? काय आहे ना रेणुका, साड्यांच्या घड्या तू बेडरूम मध्ये पण करू शकली असतीस, पण हिला माज दाखवायचा होता ना आपल्या सगळ्यांच्या समोर, म्हणून हिनं मुद्दाम हॉल मध्ये येऊन काम करायला लावली आणि आता स्वतःच तोंडावर पडली. गप्पा बसा. एक काम धड करता येत नाही, मला अक्कल शिकवताय. काही गरज नाही घड्या मारण्याची. मी माझं काम करते. ओ गाडे पाटलांच्या हुशार सुनबाई, तिला अशीच अद्दल घडवायची. हा, अरे आलात तुम्ही? अरे या. काय झालंय? का पाणी का सांडलंय घरात? मला खरं खरं सांगा, हे सगळं निलंबरी वहिनीने केलंय का? त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला? अरे नाही सिद्धू, माझ्या हातून सांडलं पाणी ते. आई, मला प्लीज खरं खरं सांग, काय झालंय नेमकं? अरे हो खरंच. बरं कसं झालं तुमचं गेट टुगेदर? जानूला खूप बरं वाटलं असेल ना तुम्हाला सगळ्यांना भेटून? हो, छान झालं. बरं जा पटकन तुम्ही फ्रेश होऊन या, दमला असाल ना. नाही नाही, मी ओके. भावनाचीच बिचारीची जरा दगदग झाली. अगं मग जा ना जरा जाऊन पड वर. अहो नाही आई, इतकी नाही दमलीये मी. आणि मी हे सगळं आवरायला तुमची मदत करते ना, आणि मग जाते आराम करायला. अगं कशाला उगाच? आई असं काय करता? दिवसभर नाही भेटलोय आपण, मग आपल्याला जरा गप्पा मारता येतील ना. मी हे आवरून जाते वर. बरं ऐक, सगळं आवरून वगैरे झालं की लगेच ये आराम करायला. हो लगेच येते. तर पायाला वगैरे सूज येते, लक्षात आहे ना? नाही आले लगेच. चल हॅलो. आई, आजी, आता खरं खरं सांगा मला, नक्की काय झालंय? अगं काही नाही ग, जशास तसं उत्तर दिलं आम्ही जरा निलांबरीला, बाकी काही नाही. नीलांबरी जसं वागली ना तसंच तिच्याबरोबर आम्ही पण केलं. चिडली आणि गेली निघून. बरं केलं. नीलांबरी वहिनींना असंच वटणीवर आणायचंय आपल्याला. बाबा तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. आई बऱ्या होतील, तुम्ही थोडा वेळ बसा ना. नाही सिंचना, लक्ष्मीचा चेकअप चालू आहे. जोपर्यंत डॉक्टरांशी मी बोलत नाही ना तोपर्यंत मला शांतता नाही मिळणार. ठीक आहे मी. डॉक्टर साहेब कशी आहे लक्ष्मी? तुमच्या मिसेसना शुद्ध आलेली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. थँक्यू डॉक्टर. बाबा आधी तुम्ही जा आणि आईला भेटून या. ठीक आहे. लक्ष्मी कशी आहेस का? माझा सोड, तुम्ही कसे? मला काय दाढ भरली, खरंच सांगतो. मी असेपर्यंत तुला सुद्धा काही होऊ देणार नाही. शब्द आहे माझं. माहिती, तुमच्यासाठी शुद्धीवर आले. कशी आहेस ग तू? स्वतः आजारी आहेस आणि काळजी माझी करतेस.
तुला असं हॉस्पिटलमध्ये बेडवर नाही ग पाहत मला. अगं तुला सांगू, तुझा श्वास फुलायला लागतो ना तेव्हा माझा श्वास बंद होतो ग. असं नाही बोलायचं. तू आहेस ना म्हणून मी आहे. अगं लक्ष्मी आहे म्हणून मी वाचते. खरंच सांगतो, हा तुझा हात हातात घेतलाय ना, तो आयुष्यभरासाठी आहे. असं मध्येच सोडणार नाहीये मी. माहिती आहे मला. आणि अहो, इतक्या सहजासहजी पिच्छा नाही सोडणारी लक्ष्मी तुमचा. मला सांगा, जानू आणि जयंतराव कसे आहेत? ठीक आहेत ना? या अवस्थेतही तू त्यांचा विचार करतेस. हो, असं काय करता? जे काही घडलं त्यानंतर मनात हा विचार येणारच ना. आपण आपल्या लेकींची लग्न लावून देतो आणि नंतर तर आई वडील म्हणून कदाचित दुर्लक्षच होत आहे आपलं. इतकं सगळं तिच्या आयुष्यात लग्न झाल्यापासून घडतंय आणि आपल्याला काही माहितीच नव्हतं. तू शांत हो, शांत हो. बघ अगं धाप लागते ना, नको ना इतकं बोलूस. जानूनं जे काही सांगितलं ते ऐकून मलाही खूप धक्का बसला आणि त्याच्यावर मार्ग काढू ना आपण. तू नको काळजी करूस. मग बघ, तो विचार करण्याची ही वेळ नाहीये. पण असं करून कसं चालेल? पण बिन काही नाही, आता अजिबात चालणार नाही. हे बघ लक्ष्मी, आता यापुढे तू फक्त तुझ्या आणि तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची. कळलं? तुम्ही बायका ना अशी छोटी मोठी दुखणी अंगावर काढता आणि मग हे असं होतं, एक दिवस दुखणं मोठं होऊन जातं. तुम्हाला नवऱ्याच्या गोळ्यांच्या वेळा बरोबर लक्षात असतं का? मुलांचे वाढदिवस लक्षात असतात. तुम्हाला सगळं करायचं असतं घरात. म्हणजे नातवंडांची हौस मौज करायची असते, त्यांचं कौतुक करायचं असतं. पण हे सगळं करताना स्वतःकडे कोण लक्ष देणार? तेवढं मात्र तुम्ही करणार नाही. तासन तास तुम्ही स्वयंपाकघरात उभे असता. पायात गोळे येतात अशा ना तुमच्या, पण ते मात्र तुमच्या लक्षात नाही. अख्ख्या कुटुंबाची काळजी करता, त्यांना अगदी व्यवस्थित गोडधोडाचं जेवण खाऊ घालता. पण स्वतः मात्र जेवणाकडे दुर्लक्ष करता, वेळेवर जेवत नाही. त्यामुळे वजन वाढतं ना. कुटुंबाला ताजं अन्न देता आणि स्वतः काय करता? शिळं अन्न पोटात ढकलता. लक्ष्मी अगं, हे अहो काय रे, ऐक जरा माझं. हे बघ लक्ष्मी, संपूर्ण कुटुंबाची, आपल्या नवऱ्याची काळजी घेण्यात अख्खा जन्म जातो तुमचा, पण स्वतःची काळजी कधी घेणार? स्वतःकडे लक्ष कधी देणार? लक्ष्मी, तुम्ही हे विसरता की संपूर्ण कुटुंबाकरता तुम्ही धडपडत असताना त्या कुटुंबाचं धडधडतं हृदय तुम्ही असता ग, आणि त्याच्याचकडे तुम्ही दुर्लक्ष करता. कसं चालेल असं सांग बरं मला. अहो, बरं नाही आहे ना मला. मग किती ऐकवताय? हो का? तसं अजून बरंच ऐकवायचं आहे. तू बरी होऊन घरी आलीस ना की मग ऐकवीन सगळं तुला. त्याच्याकरता थोडंसं असं बाजूला काढ. ठीक आहे, लावा शिस्त. अगदी छडीच्या धाकाने शिस्त लावा. लक्ष्मी, एक वचन देशील, यापुढे स्वतःला जपशील, अगदी नीट काळजी घेशील स्वतःची. तुझ्या करता नाही, माझ्या करता. निवास लक्ष्मी निवास.